जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयिरीयाणं नमो उवच्छायाणं नमो लोये सव्वसाहूणम् जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण निद्दिष्टं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री नेमिचंद्र सिद्धांतीदेव विरचित श्री बृहद्रव्य संग्रह ग्रंथ आहे आणि या अंतर्गत आपली चर्चा सुरू आहे ती ज्ञानोपयोगाचे भेद आणि त्या ज्ञानोपयोगांचे भेद झाल्यानंतर कशा प्रकारे हा जीवात्मा या अन्य द्रव्यांपासून भिन्न आहे, त्या भिन्नतेचे आवश्यक जे गुणविशेष आहेत त्या गुणविशेषांची चर्चा आपण क्रमशः करीत आहोत। काल आपण सर्वांनी क्विज कॉन्टेस्ट द्वारे काही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहून आजच्या चर्चेला पुढे प्रारंभ करूया। पहा, काल प्रश्न जे विचारले गेले होते त्यांचा क्रम कदाचित थोडा मागे पुढे होईल, परंतु प्रश्न अशा प्रकारे होते। प्रश्न पहिला, अनेक मिसळलेल्या वस्तूंमधून एखादी इच्छित वस्तू ओळखण्यासाठी किंवा वेगळी करण्यासाठी वस्तूचे जे चिन्ह अथवा गुणधर्म उपयोगी पडतो त्याला काय म्हणतात? तर अनेक मिसळलेल्या वस्तूंमधून एखादी वस्तू बाजूला करण्यासाठी त्याचे जे विशिष्ट चिन्ह वापरलं जातं त्याला धर्म म्हणतात, खूण म्हणतात, लक्षण म्हणतात की चेतना म्हणतात? तर याचं उत्तर आहे याला लक्षण असे म्हणतात। व्यतिकीर्ण वस्तू व्यावृत्ती हेतुर लक्षणम अशी लक्षण याची व्याख्या न्यायशास्त्रांमध्ये केलेली आहे। याचं सोपं उदाहरण म्हणजे अनेक 50 लोकांचा एखादा ग्रुप बसला असेल आणि एखाद्याला बोलवायचं असेल तर आपण लहान मुलाला सांगतो की जा आणि त्या टोपीवाल्यांना बोलवून आण। तर अशा वेळेला त्या टोपीवाल्यांना बोलवून आण असं म्हटल्यानंतर आपण त्या 50 व्यक्तींमधून त्या एका व्यक्तीला त्या टोपीच्या आधारे वेगळं केलं, इच्छित केलं आणि म्हणून ती टोपी त्या व्यक्तीचं काय झाली, लक्षण झाली। अगदी त्याच पद्धतीने अनेक मिसळलेल्या वस्तूंमधून एखाद्या वस्तूला विशेष करण्यासाठी, वेगळे करण्यासाठी त्या वस्तूचा जो गुणधर्म, त्या वस्तूचं जे चिन्ह वापरलं जातं त्यालाच लक्षण असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, ज्यामध्ये स्व आणि पराचा अवभास होतो त्याला काय म्हणतात? काल याची चर्चा घेतली होती। धर्म म्हणतात, खूण म्हणतात, लक्षण म्हणतात की चेतना म्हणतात? तर त्याला चेतना म्हणतात। ज्याच्यामध्ये स्व आणि पराचा प्रतिभास होतो त्यालाच चेतना असे म्हणतात। पराच्या निमित्ताने किंवा पराच्या अवलंबनाने जाणणाऱ्या ज्ञानाला कोणते ज्ञान म्हणतात? परोक्ष ज्ञान, प्रत्यक्ष ज्ञान, सम्यक ज्ञान की मिथ्या ज्ञान? तर याचे उत्तर आहे पराच्या निमित्ताने जे जाणते त्या ज्ञानाला परोक्ष ज्ञान असे म्हणतात। ज्ञानोपयोगाचे एकूण किती प्रकार आहेत? सोपं आहे, अठ्ठ चतुर्णान जंसन याप्रमाणे 8 हे 8 हे ज्ञानोपयोगाचे प्रकार आहेत। एकेंद्रिय जीवाचे अनंत दुःख, एकेंद्रिय जीवाला होणारे अनंत दुःख आणि सिद्धांचे अनंत सुख कोण जाणतात? केवळ ज्ञानी भगवान जाणतात, एकेंद्रिय जीव जो त्या दुःखाला भोगतो तो जाणतो, आपण सर्वजण जाणतो की अजीव जाणतात? अजीव तर जाणतच नाही, त्यांच्यामध्ये जाणण्याची क्षमता नाही, तुम्ही आम्ही सुद्धा जाणू शकत नाही कारण आपल्याला तेवढा ज्ञानाचा उघाड नाही। एकेंद्रिय जीव सुद्धा
सिद्धांचं सुख ओळखू शकत नाही, तर केवळ ज्ञानी भगवान हे एकेंद्रियाचं दुःख सुद्धा जाणतात आणि सिद्धांचं सुख किती असतं ते सुद्धा जाणतात. अस्पष्ट अविशद प्रतिभास असणारे ज्ञान कोणते? अस्पष्ट आणि अविशद सोपं आहे. परोक्ष ज्ञान हेच अस्पष्ट किंवा अविशद ज्ञान आहे. परोक्ष ज्ञान विश्वातील सर्व पदार्थांना एकाच वेळी प्रत्यक्ष जाणणारे ज्ञान कोणते? सर्व वस्तूंना एकाच वेळी जाणणारे ज्ञान केवळ ज्ञान. मती ज्ञान, श्रुत ज्ञान, अवधी ज्ञान, मनोपरे ज्ञान हे विश्वातील सर्व पदार्थांना एका वेळी जाणू शकत नाही. खालीलपैकी परोक्ष ज्ञाने कोणती? परोक्ष ज्ञाने ओळखायची आहेत. मतिश्रुत ज्ञान की अवधी मनोपर्य ज्ञान की केवळ ज्ञान की माहिती नाही? तर यापैकी मतिश्रुत ज्ञान ही दोन ज्ञाने परोक्ष ज्ञाने आहेत. सोपे आहेत प्रश्न, पण त्यावेळी त्या गडबडीमध्ये व्यवस्थित वाचून देत असताना थोडीशी चूक होते आणि कदाचित आपल्याला येत असताना सुद्धा आपण एखादं उत्तर चुकून जातो. पहा, मनपर्य ज्ञान कोणाला होते? कोणालाही होते, भगवंतांना होते, काही मुनिराजांना होते की सर्वच मुनिराजांना होते? तर याचं उत्तर आहे मनपर्य ज्ञान काहीच मुनिराजांना होते, सगळ्या महाराजांना सुद्धा होत नाही. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? म्हणजे 3 विधानं चुकीची आहेत आणि एक विधान बरोबर आहे. कोणतं? मूर्तिक इंद्रिये अमूर्तिक पदार्थाला जाणतात. हे विधान चुकीचं आहे, कारण मूर्तिक इंद्रिय अमूर्तिक मूर्तिक कोणत्याच पदार्थाला जाणत नाहीत, कारण इंद्रियांमध्ये जाणण्याची शक्तीच नाहीये. त्यामुळे मूर्तिक इंद्रिये अमूर्तिक पदार्थाला जाणतात हे विधान चुकीचं आहे. मूर्तिक इंद्रिये मूर्तिक पदार्थाला जाणतात हे सुद्धा चुकीचं आहे, कारण मूर्तिक इंद्रिये जाणण्याची क्षमता ठेवत नाहीत. अमूर्तिक आत्मा मूर्तिक पदार्थांना जाणतो हे बरोबर आहे, कारण अमूर्तिक आत्मा स्वभावाने अमूर्तिक असणारा हा आत्मा मूर्तिक पदार्थांना म्हणजे पुद्गलांना स्पष्ट रूपी पदार्थांना जाणतो आणि माहित नाही. हा चौथा ऑप्शन आहे. मती ज्ञानाच्या आधारे होणारे पुढील ज्ञान कोणते? किती सोपा प्रश्न आहे. मती ज्ञानाच्या आधारे होणारं पुढचं ज्ञान कोणतं? तर केवळ ज्ञान, मनपर्य ज्ञान, अवधी ज्ञान की श्रुत ज्ञान? तर श्रुत ज्ञान हे उत्तर बरोबर आहे. मती ज्ञानाच्या आधारे श्रुत ज्ञान होते. परोक्ष असून देखील मतिश्रुत या दोन ज्ञानांना न्यायशास्त्रात काय म्हटले आहे? तर न्यायशास्त्रात मतिश्रुत ज्ञान हे दोन परोक्ष असून सुद्धा त्यांना सामव्यावहारिक प्रत्यक्ष, व्यवहार चालवण्याच्या अपेक्षेने या दोन ज्ञानांना सामव्यावहारिक प्रत्यक्ष म्हटलेले आहे. पराच्या निमित्ताशिवाय, अवलंबनाशिवाय जाणणाऱ्या ज्ञानाला काय म्हणतात? पराचं अवलंबन न घेता, पराचं निमित्त न घेता जे ज्ञान जाणतं त्या ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान असे म्हणतात. प्रत्यक्ष ज्ञान. अनेकांतात्मक, पुढचा प्रश्न, अनेकांतात्मक वस्तू स्वरूपाच्या कथनाला काय म्हणतात? अनेकांतात्मक जे वस्तूचं स्वरूप आहे त्याच्या कथन पद्धतीला, त्याच्या कथनाला स्याद्वाद असे म्हणतात. संवाद, वाद, नय हे चुकीची उत्तर आहे. त्याच्यामध्ये मूळ उत्तर आहे स्याद्वाद असे म्हणतात. पुढे, आपल्या विशिष्ट ज्ञानाद्वारे मुनी संघामध्ये अध्ययन अध्यापन करणाऱ्या महाराजांना काय म्हणतात? जे संघामध्ये राहून इतर मुनिराजांना शिकवतात, स्वतः शिकतात, तर त्यांना उपाध्याय परमेष्ठी म्हणतात. त्यांना काय म्हणतात? उपाध्याय परमेष्ठी म्हणतात. खालीलपैकी कोणास अवधी ज्ञान नसते? देवांना अवधी ज्ञान असते, नारकींना अवधी ज्ञान असते, चक्रवर्तींना सुद्धा अवधी ज्ञान असते, सिद्ध भगवंतांना अवधी ज्ञान नसते, त्यांना केवळ ज्ञान होते. आता आपल्या दुःखास खऱ्या अर्थाने कोण कारणीभूत आहे? आपल्या दुःखाला कोण कारणीभूत आहे बरं? अख्खं जग कारणीभूत आहे की आपले शत्रू आपल्या दुःखाला कारणीभूत आहेत? आपण स्वतः आपल्या दुःखाला कारणीभूत आहोत की आपण बांधलेले पूर्वीचे कर्म आपल्याला दुःख देतात? आपल्या दुःखाला जबाबदार कोण? तर त्याचं खरं उत्तर आहे की आपण स्वतःच आपल्या दुःखाला जबाबदार आहोत. पूर्वीचे कर्म सुद्धा उदयाला येतात
पण त्यावेळेला आपण त्या उदयाला भोगायचं की नाही हे आपण ठरवायचं असतं. शेतकरी जो वर करून उभा राहतो, बैलाला ठरवायचं असतं की त्यामध्ये आपली मान गुंतवायची की तेथून पळ काढायचा. त्याचप्रमाणे कर्मांचा उदय येतो त्यावेळी आपण ठरवायचं असतं की त्या कर्मांच्या उदयाला शरण जायचं की त्या कर्मांच्या विरोधात आत्म्याचा आश्रय घ्यायचा. त्यामुळे आपल्या दुःखाला खऱ्या अर्थाने कारणीभूत आपण स्वतःच आहोत. स्पष्ट निर्मळ प्रतिभास असणारे ज्ञान कोणते? प्रत्यक्ष ज्ञान हे स्पष्ट विशद आणि निर्मळ प्रतिभास असणारे ज्ञान आहे. तेच प्रश्न आहेत, फक्त शब्द फिरवून त्यांच्या विशेषतांच्या द्वारे आपल्याला ते प्रश्न विचारलेले आहेत. वस्तूच्या विविधांगी जटिल स्वरूपाचे नाव काय आहे? वस्तूचं जे विविध अंगांनी युक्त आणि जटिल असं जे स्वरूप आहे त्याला काय म्हणतात? अपरिग्रह म्हणतात, अहिंसा म्हणतात, अनेकांत म्हणतात की आस्तिकत्व म्हणतात? तर वस्तूचं जे अनेक अंगांनी युक्त असं स्वरूप आहे त्याला अनेकांत असं म्हणतात. शेवटचा प्रश्न, मतिश्रुत ज्ञानी साधक जीवाचे आत्मसाक्षात्कारावेळचे ज्ञान काय म्हणून ओळखले जाते? मतिश्रुत ज्ञानी जो परोक्ष ज्ञानाने जाणणारा साधक जीव आहे, जेव्हा तो आत्मसन्मुख होतो तेव्हा आत्मसाक्षात्काराच्या वेळी अध्यात्माच्या अपेक्षेने त्याच्या ज्ञानाला स्वानुभव प्रत्यक्ष ज्ञान असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे आज आपण काल झालेल्या या 20 प्रश्नांची जी बरोबर उत्तरे आहेत ती बरोबर उत्तरे आपण येथे पाहिलेली आहेत. आता आपण काल आपण 5 अपेक्षा पुन्हा एकदा पाहिल्या होत्या, त्यांचा आता मी पुन्हा येथे उल्लेख करीत नाही. आणि आता आपण यानंतर जी 6व्या क्रमांकाची गाथा आहे त्या गाथेचा आपण सामान्य अर्थ सुद्धा केलेला आहे. आता थोडासा अर्थ पाहून आपण लगेच पुढच्या गाथेकडे वळूया. पाहूया पृष्ठ क्रमांक 21 वरती 6वी गाथा आहे. मराठीमध्ये पद्यानुवाद सुद्धा त्याचा दिलेला आहे, तर तो आपण पाहूया. मराठी पुस्तकामध्ये पान नंबर आहे 13 वरती पहा. एकदा गाथा पाठ म्हणूया. अठ्ठ चदुणान दंसण, अठ्ठ चदुणान दंसण, सामण्णं जीवलक्षणं भणियं, सामण्णं जीवलक्षणं भणियं, व्यवहारा शुद्धणया, व्यवहारा शुद्धणया, शुद्धं पुणदंसणं नाणं, शुद्धं पुणदंसणं नाणं. याचा मराठी पद्यानुवाद आहे. ज्ञान वसुदर्शन चार, ज्ञान वसुदर्शन चार, सामान्य लक्षण व्यवहारे, सामान्य लक्षण व्यवहारे, जीव परिशुद्ध ज्ञान, जीव परिशुद्ध ज्ञान, दर्शनयुत निश्चयाने, दर्शनयुत निश्चयाने. पहा, या गाथेचा अर्थ आपण काल पाहिला होता की व्यवहार नयाने स्थूल अपेक्षेने जीवाचे 8 प्रकारचे ज्ञान आणि 4 प्रकारचे दर्शन हे जीवाचे लक्षण आहे. परंतु शुद्ध नयाच्या अपेक्षेने पाहिलं असता, निश्चय नयाच्या अपेक्षेने पाहिलं असता अभेद असणारा जीवाचा जो ज्ञान दर्शन स्वभाव आहे किंवा जीवाची जी केवल ज्ञान आणि केवल दर्शन रूप अवस्था आहे, वास्तवामध्ये तीच जीवाची लक्षण आहे. खरोखर तेच जीवाचे लक्षण सांगितलेले आहे. तर अशा प्रकारे सामान्य अर्थ पाहिला होता. काल एकच गोष्ट जी शेवटी आली होती ती पुन्हा एकदा उल्लेख करून आपण पुढे जाऊया. मुख्य गोष्ट त्याच्यामध्ये ही आहे की 8 प्रकारचा ज्ञानोपयोग आणि 4 प्रकारचा दर्शनोपयोग हा सर्वच जीवांमध्ये एकाच वेळेला आपल्याला सापडेलच असं नाही. काही ज्ञान आणि काही दर्शनोपयोग आपल्याला जीवामध्ये सापडतात आणि म्हणून या सर्वांना सामान्य रीतीने जीवाचे लक्षण सांगितलेले आहे. आणि याउलट प्रत्येक जीवामध्ये नियमाने ज्ञान आणि दर्शन गुण असतोच. ज्ञान आणि दर्शन गुणाची कोणती ना कोणती तरी व्यक्त अवस्था असतेच. असा जो जीवाचा शुद्ध ज्ञान आणि दर्शन रूप उपयोग आहे किंवा जीवाचा जो शुद्ध ज्ञान दर्शन रूप गुण आहे, जीवाची जी जाणण्याची आणि पाहण्याची अनादी अनंत शक्ती आहे, त्या शक्तीला येथे
जीवाचा निश्चयाने लक्षण रूप अंश सांगितला आहे. जीवाचं निश्चयाने लक्षण तर जीवाचा ज्ञान दर्शन रूप गुणच आहे. आणि दुसरा याचा अर्थ केला होता की केवळ ज्ञान आणि केवळ दर्शन, जी की ज्ञान आणि दर्शन गुणाची सर्वोच्च शुद्ध अवस्था आहे, ज्ञानावरण आणि दर्शनावरण कर्माचा क्षय झाल्यानंतर, तर तो जीवाचं खरं लक्षण आहे असं आपण त्या गाथेचा अर्थ करू शकतो. आणि गाथेचा अर्थ तसा होतो देखील. परंतु जर आपण सर्वथा असं मानलं तर मग निश्चयाने अरिहंत आणि सिद्धच जीवात्मे होतील आणि बाकीचे सगळे संसारी आत्मे हे खऱ्या अर्थानं जीवच राहणार नाहीत. तर असा प्रसंग येऊ नये म्हणून निश्चयाने जीवाचे लक्षण शुद्ध ज्ञान आणि शुद्ध दर्शन आहे असं म्हटल्यानंतर आपण दोन प्रकारे अर्थ केला पाहिजे. की पहिला तर जीवाचा शुद्ध ज्ञान दर्शन स्वभाव, जाणण्या पाहण्याची शक्ती, ज्ञान दर्शन गुण प्रत्येक जीवामध्ये विद्यमान आहेत म्हणून तेच जीवाचे निश्चयाने लक्षण आहे. आणि याउलट केवळ ज्ञान आणि केवळ दर्शन हे सुद्धा जीवाचे लक्षण आहे. पहा काय सांगायचं म्हणजे आचार्यांची किती महिमा आहे की त्यांना एका दृष्टीने पाहिल्यानंतर ते म्हणतात की जीव इतक्या अनंत सामर्थ्याने युक्त, जीव आपल्या अनंत शुद्ध चैतन्य वैभवाने युक्त असताना जर त्याने ते वैभव पाहिलंच नाही, जर त्याने त्या वैभवाचा अंगीकारच केला नाही, जर त्याने त्या चैतन्य स्वरूप वैभवाकडे दृष्टीच केली नाही, तर त्याला जीव तरी कसं म्हणावं. म्हणजे जो स्वतःचं जीवत्व न ओळखता अजीवाप्रमाणे वागतो आहे तर त्याला आम्ही जीव कसं म्हणावं. अशा प्रकारे येथे खरोखर स्वतःच्या जीवत्वाला सार्थ करणारे, खऱ्या अर्थानं स्वतःच्या जीवत्वाला जगणारे आणि स्वतःच्या जीवत्वाला परिपूर्णरित्या व्यक्त केलेले जे अरिहंत आणि सिद्ध जीव आहेत तेच खऱ्या अर्थाने जीव आहेत. बाकीच्यांना जीव म्हणताना संकोच वाटतो. अशा प्रकारची एक विवक्षा, एक दृष्टी आपल्याला येथे पाहायला मिळते. तुम्ही म्हणाल असं का म्हणता, सगळे संसारी जीव जीव नाहीत काय? आहेत, मी नाही म्हणत नाहीये. पण जेव्हा शुद्ध अपेक्षा लावली जाते तेव्हा तेथे जीवत्व म्हणायला संकोच होतो. उदाहरणार्थ वर्तमानपत्रांमध्ये आपण वाचतो की खूप असा म्हणजे असे पाशवी अत्याचार केला किंवा अतिशय भयंकर असा गुन्हा केल्यानंतर मग ती माणुसकीला काळीमा फासणारी घटना असं म्हटलं जातं आणि त्यावेळेला त्या व्यक्तीला पशुतुल्य म्हटलं जातं की या व्यक्तीमध्ये आता माणुसकी राहिली नाही, याला मानव कसं म्हणावं, याला माणूस कसं म्हणावं. आणि मग त्याची तुलना पशुप्रमाणे केली जाते. मग त्यावेळेला तो व्यक्ती मनुष्य असून सुद्धा, पहा भावना समजून घ्या, त्यावेळेला तेथे तो मनुष्य असून सुद्धा त्याला मनुष्यत्वाची किंमत दिली जात नाही, तर त्याला पशुप्रमाणे मानलं जातं. कारण तो त्याच्या मनुष्यत्वाच्या त्या भूमिकेला अनुसरून वागला नाही. अगदी त्याप्रमाणे येथे म्हणतात की जीवाने स्वतःचं स्वरूप ओळखलं नाही, जीवाने स्वतःची जीवत्व शक्ती ओळखली नाही. या उलट अजीवाप्रमाणे या शरीराश्रित पदार्थांनाच जो शरण गेला, शरीराच्या जन्मामध्ये ज्यानं स्वतःचा जन्म मानला, शरीराच्या अभावामध्ये मरणामध्ये ज्यानं स्वतःचं मरण मानलं आणि मग त्या जीवाने स्वतःचा अनादि अनंत अस्तित्व स्वीकारलं नाही, स्वतःच्या चैतन्यत्वाची कोणतीही ओळख त्याने अंतरंगापासून स्वीकारली नाही आणि मग सर्व आजीवांमध्ये एकत्व करणारा, सर्व आजीवांमध्ये एकत्व बुद्धीने वाहवत जाणारा हा जीव, याला जीव कसं म्हणावं. आणि म्हणून मग ते म्हणतात की बाबा रे, एक अरिहंत आणि सिद्ध परमात्मे की ज्यांनी स्वतःच्या जीवत्वाला परिपूर्णरित्या शुद्ध करून घेतलेला आहे तेच एक जीव रूपाने आम्हाला दिसतात, बाकीचे तर अजीवा समानच आहेत. ही एक उत्कृष्ट गोष्ट झाली, ही एक उत्कृष्ट अपेक्षा झाली. बऱ्याच लोकांना ही म्हणजे पटणार नाही किंवा रुचणार नाही, तरी सुद्धा स्वीकार्य होणार नाही. परंतु एका दृष्टीने खूप उच्च दृष्टीने पाहिल्यानंतर ही सुद्धा अपेक्षा घेता येते. आणि म्हणून येथे म्हणूनच दोन अर्थ येथे मुख्य रीतीने सांगितले की जीवाचा ज्ञान दर्शन हाच जीवाचं लक्षण आहे असं म्हटल्यानंतर केवळ ज्ञान आणि केवळ दर्शन ही शुद्ध अवस्थाच जीव रूप आहे.
तीच जीवाचं लक्षण आहे, हा पहिला अर्थ. आणि दुसरा अर्थ, जीवाचा सामान्य ज्ञान दर्शन स्वभाव, तो ज्ञान दर्शन गुणच जीवाचं लक्षण आहे. तर अशा प्रकारे या गाथेमध्ये आपण जीवाचं व्यवहार अपेक्षेने सामान्य रूप लक्षण पाहिलं आणि निश्चयनयाने विशेष रूपाने जे लक्षण आहे की जे सर्व जीवांमध्ये घटित होतं, त्या अपेक्षेला सुद्धा येथे पाहिलेलं आहे. आता बघा, मी एक विशेष गोष्ट आपल्याला ह्याचे संकेत मात्र करून ठेवतो की बृहद्रव्य संग्रह ग्रंथामध्ये इतकी छान गोष्ट सांगितली की केवळ ज्ञान आणि केवळ दर्शन घेऊन आम्हाला काय करायचं आहे. पहा, केवळ ज्ञान आणि केवळ दर्शनाचा काय सांगू, केवळ ज्ञान आणि केवळ दर्शनाचा जीवाला काय लाभ आहे. खरं पाहायला गेलं तर जीवाला केवळ ज्ञान आणि केवळ दर्शनाचा लाभ नाहीये. त्याच्यापासून जीवाला काही फार मोठी प्रयोजनाची सिद्धी नाहीये. खऱ्या अर्थानं जीवाचं प्रयोजन साधलं जाणार आहे ते स्वतःच्या सुखामुळे. म्हणजे जो काही अट्टहास करायचा आहे तो सर्व अट्टहास सुखाच्या प्राप्तीसाठी करायचा आहे. पुरुषार्थ बोला, मुनिराज जे ध्यान करतात, उपसर्ग आणि परिशह सहन करतात, उपवास करतात, इतकी कठोर चर्या पालन करतात, अनवाणी पायांनी भूमीवरती चालतात, नग्न दिगंबर राहतात, एवढी कठोर चर्या कशासाठी करतात. आपल्याला काय वाटतं, केवळ ज्ञान होण्यासाठी, केवळ ज्ञानी होण्यासाठी त्यांची तपश्चर्या आहे, केवळ दर्शन प्राप्त होण्यासाठी त्यांना ही तपश्चर्या करायची आहे, सगळ्या विश्वाला मला एकाच वेळी जाणायचं आहे म्हणून ते एवढी कठोर तपश्चर्या करतात, साधना करतात. नाही, वास्तवामध्ये त्यांना केवळ ज्ञानाचं प्रयोजन नाहीये, केवळ ज्ञानाची प्राप्ती हे त्यांचं इप्सित नाहीये. खऱ्या अर्थानं वर्तमान दुःखाचा अभाव होणं, स्वतःच्या संसार दशेचा नाश होणं आणि अनंत अव्याबाद अनाकुल आणि अविचल अशी परिपूर्ण शुद्ध सुखरूप दशा प्रकट करणं हे त्यांचं मूळ ध्येय आहे. आणि मग इथे म्हणतात या बृहद्रव्य संग्रहामध्ये की सुखरूपी प्रयोजन साध्य होत असताना ते केवळ ज्ञान आणि केवळ दर्शन, ऐका हो, त्या सुखरूपी प्रयोजनाची सिद्धी होत असताना, अनंत सुख प्रकट होत असताना ते केवळ ज्ञान आणि ते केवळ दर्शन त्याचं अविनाभावी आहे. अविनाभावी याचा अर्थ त्याला सोडून होत नाही, त्याच्या सोबत नियमाने ते असतं, म्हणून केवळ ज्ञान आणि केवळ दर्शन उपादेय आहे. वा, काय सांगितलं येथे, म्हणतात केवळ ज्ञान आणि केवळ दर्शन उपादेय का आहे. केवळ ज्ञान आणि केवळ दर्शनाची प्राप्ती करण्याचा उद्यम का करायचा आहे, कारण ते सुखासोबत राहतात, सुखासोबत ते अनिवार्य रूपाने असतात, म्हणून त्या सुखाच्या सोबत राहत असल्यामुळे त्या केवळ ज्ञानाला आणि त्या केवळ दर्शनाला उपादेय म्हणजे प्रकट करण्यायोग्य, म्हणजे ग्रहण करण्यायोग्य येथे सांगितले आहे. मी तर उलट म्हणेन, जर सुखाची प्राप्ती होणार नसेल तर ते केवळ ज्ञान आम्हाला दुरूनच नको. तुम्ही म्हणता असं का बोलता, हे अमंगळ झालं. अमंगळ नाही, जर सुखाची प्राप्ती होणार नसेल आणि केवळ ज्ञान होणार असेल तर ते केवळ ज्ञान आम्हाला अनंत दुःखदायक होईल. का दुःखदायक होईल, कारण वीतरागता नाहीये, सुख नाहीये, ते केवळ ज्ञान धारण करण्याची शक्ती नाहीये. कशाय तर सगळे विद्यमान आहेत, क्रोध मान माया लोभ जिवंत आहेत, स्त्रीवेद पुरुषवेद नपुंसक वेद सगळे जिवंत आहेत. आणि अशा विकारांनी सहित असताना जर खरोखर केवळ ज्ञानाची सगळ्या जगाची खबर पडू लागली तर बोला काय भयंकर आपली अवस्था होईल. आणि म्हणून म्हणतो आहे की हे केवळ ज्ञान तेव्हाच आम्हाला व्यवस्थितरित्या उपादेय होऊ शकेल जेव्हा ते केवळ ज्ञान वीतरागतेनं सहित असेल, ते केवळ ज्ञान अनंत सुखाने सहित असेल. आणि म्हणून ते केवळ ज्ञान वास्तवामध्ये ते केवळ ज्ञान त्या सुखाचा अविनाभावी अंश आहे, म्हणून ते आम्हाला हवं आहे. आमची तपस्या त्या केवळ ज्ञानासाठी नाहीये. बाबा रे, वरासोबत येते म्हणून वरातीचं स्वागत केलं जातं. जर वर विद्यमान नसेल, वर जर त्याच्या सोबत नसेल तर वरातीचं कुणीही स्वागत करणार नाही, कुणी ढुंकूनही पाहणार नाही.
वर आहे, नवरा मुलगा आहे, म्हणून वास्तवामध्ये वरातीचं स्वागत आहे. बोला, अविनाभावी याचा अर्थ अनिवार्य रीतीने उपस्थित असणारा, त्याच्या सोबत सोबत नियमाने असणारा, त्याला म्हणतात अविनाभावी. अविनाभावी, भावी म्हणजे असणारा, विना म्हणजे शिवाय आणि म्हणजे नाही, नाही शिवाय असणारा, म्हणजे त्या वस्तू शिवाय नाही असणारा. म्हणजे ती वस्तू असेल तरच तो असेल आणि ती वस्तू नसेल तर तो नसेल, याला म्हणतात अविनाभावी संबंध. अविनाभावी संबंध म्हणजे अनंत सुख असेल तरच केवळ ज्ञान असेल, अनंत सुख नसेल तर केवळ ज्ञान नसेल, केवळ ज्ञान असेल तरच अनंत सुख असेल, केवळ ज्ञान नसेल तर अनंत सुख सुद्धा नसेल. म्हणजे हे सगळे काय आहेत? अविनाभावी आहेत, म्हणजे एकमेकांशिवाय असत नाहीत. आणि म्हणून येथे म्हणतात की केवळ ज्ञान आणि केवळ दर्शन सुद्धा आम्हाला केवळ तेवढ्यासाठीच उपादेय आहे, कारण ते सुखाच्या सोबत राहतो. हो हो, अद्भुत आहे, खूप सुंदर आहे. हो, हे तत्वज्ञान खूप आनंददायक आहे. नाहीतर आम्हाला म्हटलं ना की जे त्रिभुवन में जीव अनंत, केवल ज्ञान चाहे, अज्ञान ते भयवंत, असं म्हटलंय का? जे त्रिभुवन में जीव अनंत, केवल ज्ञान चाहे, अज्ञान ते भयवंत, असं नाही म्हटलं. काय म्हटलंय? जे त्रिभुवन में जीव अनंत, सुख चाहे दुख ते भयवंत, की सगळ्या त्रिभुवनातील जीवांना केवळ ज्ञान नकोय, सुख पाहिजे. हा, ते सुख पाहिजे असताना ते केवळ ज्ञान मिळतं. बोला, एका सोबत एक फ्री, याप्रमाणे त्या अनंत सुखाच्या प्राप्ती सोबत ते केवळ ज्ञान मिळणारच आहे. हो हो, पण पुरुषार्थ जीवानं जो करायचा आहे तो केवळ ज्ञानासाठी नाही, सगळ्या विश्वाला जाणून तुला काय मिळणार आहे. बोला, तुझ्या शेजारच्या घरामध्ये काय चाललंय हे तुला कळल्यानं तुला काय फायदा होणार आहे, तुला काय सुख मिळणार आहे. बोला, गावच्या सगळ्या गोष्टी तुला कळल्यानं तुला काय फायदा होणार आहे. वास्तवामध्ये केवळ ज्ञानामुळे जीव सुखी होतच नाही. हो, काय सिद्धांत आहे. केवळ ज्ञानामुळे, विश्वाच्या ज्ञानामुळे जीव सुखी होत नाही. त्या केवळ ज्ञानामध्ये आत्म्याचं जे अनंत विराट रूप दिसतं, आत्म्याचा जो अनंत अनंत वैभव संपन्न अंश, सर्वांश जो एकाच वेळेला दृष्टीगोचर होतो, असंख्यात प्रदेशी आत्मा आपल्या अनंत गुण पर्याय धर्म शक्तींसहित आविर्भूत होतो. वास्तवामध्ये ते अंतरंगातलं अनंत सामर्थ्य, अंतरंगातलं अनंत वैभव केवळ ज्ञानाने प्रकाशित होतं. म्हणून केवळ ज्ञानाची पूज्यता सुद्धा स्वला जाणण्यामध्ये आहे, स्वला जाणण्यामध्ये त्याची धन्यता आहे. पराला जाणण्यामध्ये केवळ ज्ञानाची खरी पूज्यता नाही. हो, खरं त्याच्यामध्ये जो खऱ्या अर्थाने पूज्यपणा आलेला आहे. केवळ ज्ञान स्वपर प्रकाशी आहे, केवळ ज्ञान समस्त विश्वाला जाणणारा आहे, नो डाऊट ते पूज्यच आहे. परंतु मी म्हणतो आहे, मला जर असं केवळ ज्ञान झालं की ज्यामध्ये समस्त विश्व तर झळकत आहे, परंतु माझा आत्मा पूर्णांशाने झळकत नाहीये, तर काय असं केवळ ज्ञान मला सुख देईल का? विश्वाला जाणणार ते ज्ञान मला अनंत सुखाची प्राप्ती करून देऊ शकेल का? तर नाही करून देऊ शकणार. बस समजून घेण्याचा मुद्दा हा आहे की वास्तवामध्ये केवळ ज्ञानामध्ये सुद्धा आपला प्रयोजन साधणारा अंश खऱ्या अर्थाने आपल्या आत्म्याची प्रसिद्धी हाच आहे. आत्म्यामध्ये सामावलेलं अनंत सुख धारण करण्यासाठी, आत्म्यामध्ये सामावलेलं अनंत अव्याबाद सुख जाणण्यासाठी, ते झेलण्यासाठी, ते त्याचं ग्रहण करण्यासाठी, त्याचा प्रतिभास करण्यासाठी आम्हाला केवळ ज्ञानाची आवश्यकता आहे. खूप विस्तार करता येईल याचा. पहा, आत्मा म्हणजे सुखाचा पर्वत आहे. आत्मा म्हणजे सुखाचा पर्वत आहे अशी कल्पना करूया. अनंत सुख त्याच्यामध्ये भरलेलं आहे. परंतु त्या सुखाला, सुखरूपी पर्वताला ग्रहण करण्यासाठी, बोला, एखादा सोन्याचा पहाड आहे, सोन्याचा पर्वत आहे, खूप मोठा हिमालय एवढा सुवर्णाचा पहाड आहे आणि रात्रीची वेळ आहे, सगळीकडे घनघोर अंधकार आहे आणि तुमच्या जवळ काय आहे? टॉर्च आहे, टॉर्च, बॅटरी आहे, विजेरी आहे. आता मला सांगा, त्या पहाडाचा, सोन्याच्या पहाडाचा आनंद तुम्हाला येणार की नाही? सोन्याचा पहाड आहे समोर, तुमचाच आहे,
परंतु तुम्हाला त्याचा आनंद येणार की नाही? नाही येणार. का? कारण तुमच्या बॅटरीचा टॉर्चचा जेवढा प्रकाश पडतो तेवढाच पर्वत तुम्हाला दिसतो. मग तुम्हाला बघण्यासाठी टॉर्च फिरवावा लागतो, पुन्हा फिरवावा लागतो, पुन्हा फिरवावा लागतो. आणि तेच जेव्हा पहाट होते, झुंजू मुंजू होतं आणि सर्वकडे खूप उन्ह पसरतं, खूप असा सूर्यप्रकाश पसरतो आणि उजळून टाकतो सगळा असं म्हणतो, तेव्हा जो प्रचंड विराट सोन्याचा पर्वत दिसतो, मग लक्षात येतं की ओहो, सोन्याचा पर्वत हा आहे. आणि मग त्याचं खरंखुरं ज्ञान, त्याचा खराखुरा आस्वाद त्यावेळी मिळतो. अगदी त्याचप्रमाणे हा शुद्ध आत्मा, हा सुख स्वभावी अनंत स्वभावी आत्मा, तो मतिशुद्ध ज्ञानाद्वारे किती पकडण्यात येणार, त्याची क्षमता किती आहे, त्या मतिशुद्ध ज्ञानाचा उघाड किती आहे, तर तो सुख स्वभावी आत्मा तितकाच व्यक्त होतो. पण त्याचा जर परिपूर्ण आस्वाद घ्यायचा असेल, परिपूर्ण त्याचा प्रकाश करून त्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर मग त्याला अनंताला जाणणारं केवळ ज्ञानच आपल्याला आवश्यक असतं. आणि म्हणून त्या अनंत सुख स्वभावी आत्म्याला जाणण्यासाठी त्या केवळ ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणून त्या केवळ ज्ञानाला शास्त्रामध्ये पूज्य सांगितलेलं आहे. ही बृहद्रव्य संग्रहाची आपल्यावर अनंत कृपा आहे की ते सांगतं की बाबा रे, केवळ ज्ञान आणि केवळ दर्शन मुळात खऱ्या अर्थाने उपादेय नाही आहेत, सुखाचे अविनाभावी आहेत, सुखासोबत नियमाने प्रकट होणारे आहेत, सुखाच्या प्राप्तीमध्ये जाणण्यामध्ये सहाय्यक आहेत. म्हणूनच ते या जीवात्म्यासाठी उपादेय आहेत. चला, तर अशा प्रकारे येथे 6वी गाथा सुद्धा पूर्ण होते आहे. आणि त्यानंतर आपण 7व्या गाथेला आता प्रारंभ करूया की ज्याच्यामध्ये ज्ञान आणि दर्शनोपयोगाची चर्चा पूर्ण केल्यानंतर जीवो उवो गमो दोनच विशेषण झालेली आहेत. आज तिसरं विशेषण येणार आहे, अमुत्ती, म्हणजे अमूर्तिक आहे. सामान्य चर्चा आपण केलेली आहे, आता विशेष चर्चेला आपण प्रारंभ करूया. काही लोकांना असं वाटत असेल की हा बृहद्रव्य संग्रह ग्रंथ आपण खूप सूक्ष्म, खूप विस्ताराने घेतो आहोत, पण मी अगदी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की या बृहद्रव्य संग्रहाचा केवळ 50% भागच आपण शिकतो आहोत. अजूनही याच्यामध्ये भरपूर मर्म शिल्लक आहे, परंतु विस्तार भयाने आपण तेवढ्या विस्तारात जाऊ शकत नाही. माध्यमाची मर्यादा आहे, म्हणून आपण त्याचा जितका शक्य असेल तेवढा अर्थ करीत आहोत. जाणकार श्रोत्यांनी अधिकाधिक याच्यामध्ये अधिकाधिक स्वतः परिश्रम करून, स्वतः त्याचा अधिकाधिक आलोडन करून, दोहन करून याचा अधिकाधिक रसास्वाद घ्यावा. पहा, शब्दशः आपण येथे अध्ययन न करता भावार्थ रूपाने अध्ययन करीत आहोत. चला, आता जीवाचं पुढचं जे विशेषण आहे अमूर्तिक आत्मा, त्याची चर्चा 7व्या गाथेच्या आधारे करूया. पहा, हा पुढे, वन्नरस पंचगंधा, वन्नरस पंचगंधा, दोफासा अठ्ठनिश्चया जीवे, दोफासा अठ्ठनिश्चया जीवे, णोसन्ति अमुत्थितदो, णोसन्ति अमुत्थितदो, व्यवहारामुत्तिबन्धादो, व्यवहारामुत्तिबन्धादो. पुन्हा एकदा म्हणूया, वन्नरस पंचगंधा, वन्नरस पंचगंधा, दोफासा अठ्ठनिश्चया जीवे, दोफासा अठ्ठनिश्चया जीवे, णोसन्ति अमुत्थितदो, णोसन्ति अमुत्थितदो, व्यवहारामुत्तिबन्धादो, व्यवहारामुत्तिबन्धादो. वर्णरस पंचदो गंध, वर्णरस पंचदो गंध, स्पर्शाष्ट निश्चयेन जीवात, स्पर्शाष्ट निश्चयेन जीवात, म्हणून जीव अमूर्तिक, म्हणून जीव अमूर्तिक, व्यवहारे मूर्तिक बंधनात, व्यवहारे मूर्तिक बंधनात. किती साधा सरळ सोपा अर्थ आहे पहा. वर्ण म्हणजे वर्ण, रस म्हणजे रस, पंच म्हणजे 5, गंध गंध वास, दो म्हणजे 2. आता फासा, फासा म्हणजे स्पर्श, स्पर्शाहा म्हणजे स्पर्श, अठ्ठ म्हणजे 8, अष्ट खाली दिलेला आहे.
पुढे निश्चया म्हणजे निश्चये, जीवे म्हणजे जीवामध्ये, काय म्हटलेलं आहे न, खाली म्हटलं ना नो संती म्हणजे न संती नसतात, म्हणून खाली म्हटलेलं अमुत्ती, अमुत्ती म्हणजे अमूर्तिक, तदो म्हणजे या उलट तदो तेव्हा, व्यवहारा मुक्ती बंधादो व्यवहाराने, मुक्ती म्हणजे मूर्तिक, बंधादो म्हणजे कर्मबंधन सहित असल्यामुळे, कर्मबंधनामुळे असा त्याचा सामान्य अर्थ होतो, शब्दार्थ झाला हा. आता आपण याचा अन्वयार्थ बघूया, खाली दिलेला आहे. निश्चया म्हणजे निश्चयाने, जीवे जीवामध्ये, वर्ण रस पंच म्हणजे 5 वर्ण 5 रस, दो गंधा म्हणजे 2 गंध, आणि 8 फासा म्हणजे 8 स्पर्श, णोसंती नाहीत, तदो अमुत्ती म्हणून हा जीव अमूर्तिक आहे, व्यवहारा व्यवहाराने, जीवा बंधादो जीवास, नो कर्म संयोग व कर्मबंधन असल्यामुळे तो मुक्ती म्हणजे मूर्तिक आहे असे म्हटले आहे. मुळात तर येथे या आता आपण अर्थ पाहिलेला आहे, पूर्वी सुद्धा सामान्य अर्थ पाहिला, आता आपण याची चर्चा करूया. निश्चयाने जीव अमूर्तिक आहे आणि व्यवहाराने जीव मूर्तिक आहे. आता पुन्हा मूर्तिक आणि अमूर्तिक कशाला म्हणतात, आता हे सर्वांना आलं पाहिजे. मूर्तिक म्हणजे रूपी आणि अमूर्तिक म्हणजे अरूपी असं सामान्य रीतीने सांगितलं जातं, परंतु केवळ रूपीचा अर्थ, मूर्तिकचा अर्थ केवळ रूपी होतो असा नाहीये. तर काय आहे, मुळात जी 5 ज्ञानेंद्रिये आहेत त्या 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे ग्रहण केलं जाणं याचं नाव आहे मूर्तिकपणा, आणि 5 इंद्रियांच्या द्वारे ग्रहण न होणं याचं नाव आहे अमूर्तिकपणा. लक्षात आलं. आता येथे तर त्याच्याही पेक्षा सूक्ष्म व्याख्या करतात, ते म्हणतात अमूर्तिक आणि मूर्तिक कशाला म्हणायचं, तर ज्या द्रव्यामध्ये, ऐका हो ऐका, ज्या द्रव्यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण हे असतात त्या द्रव्याला मूर्तिक द्रव्य म्हणतात, आणि ज्या द्रव्यामध्ये स्पर्श रस गंध आणि वर्ण हे गुण नसतात त्या द्रव्याला अमूर्तिक द्रव्य म्हणतात. ठीक आहे. आता त्यांचे इथे भेद सुद्धा सांगितलेले आहेत, की स्पर्श किती प्रकारचा असतो, तर स्पर्श 8 म्हणजे 8 प्रकारचा असतो. पुढे रस किती प्रकारचा असतो, रस म्हणजे चव, तर तो ती चव 5 प्रकारची असते. गंध किती प्रकारचा असतो, तर वास 2 प्रकारचा असतो. आणि व रंग किती प्रकारचा असतो, तर तो सुद्धा 5 प्रकारचा असतो. तर येथे त्यांचे भेद सुद्धा सांगितलेले आहे, आपण त्यांचा सामान्यपणे समजून घेऊया. की वर्ण रस पंच, वर्ण रस म्हणजे वर्ण सुद्धा 5 प्रकारचे आहेत आणि रस सुद्धा 5 प्रकारचे आहेत. कोणकोणते, तर पुढे ते टीकेमध्ये दिलेले आहेत, आपण वाचावेत. तर वर्ण रंग 5 प्रकारचे कोणते, काळा पांढरा पिवळा निळा आणि लाल, हे 5 प्रकारचे काय आहेत, वर्ण म्हणजे रंग आहेत. आता रस किती प्रकारचे आहेत, तर ते रस देखील 5 प्रकारचे आहेत, गोड कडू आंबट तिखट आणि तुरट. गोड कडू आंबट तिखट आणि तुरट हे 5 प्रकारचे काय आहेत, रस आहेत. वर्ण रस पंच दोन्ही 5-5 झाले, वर्ण पण 5 आणि रस सुद्धा 5. वर्ण रस पंच गंधा, गंध किती प्रकारचे आहेत, 2, सुगंध आणि दुर्गंध. आता त्याची विशेष काय चर्चा करण्याची आवश्यकता नाही. पुढे वर्णरस पंचगंधा, 2 फासा, आता 2 गंध 2 आणि स्पर्श 8. स्पर्श किती प्रकारचे आहेत, तर 8 प्रकारचे स्पर्श आहेत. एकूण स्पर्श किती प्रकारचे आहेत, ते जीवामध्ये नाहीत, परंतु स्पर्शाचे एकूण प्रकार किती आहेत, तर ते 8 आहेत. हलका जड वृक्ष स्निग्ध कठोर मृदू आणि थंड आणि गरम, अशा प्रकारे एकूण स्पर्श 8 प्रकारचे असतात. आपण स्पर्शाद्वारे ओळखतो की हा भारी आहे, हा हलका आहे, हा स्निग्ध म्हणजे तेलकट आहे,
किंवा वृक्ष म्हणजे हा खरबरीत आहे वाळूसारखा, कठोर म्हणजे दगडासारखा कठोर आहे आणि मृदू लोण्यासारखा मऊ पदार्थ आहे. त्यानंतर थंड आहे बर्फासारखा, गरम आहे अग्नीसारखा. तर अशा प्रकारे आपण हे स्पर्शाचे 8 प्रकार आपल्याला अतिशय सुपरिचितच आहेत. तर अशा प्रकारे वर्ण 5 प्रकारचे, चव 5 प्रकारची, गंध 2 प्रकारचे आणि स्पर्श 8 प्रकारचे. तर हे सगळे जीवामध्ये असत नाहीत. जीव सोडून जो एक पुद्गल नावाचं द्रव्य आहे, पुढे येणार आहे त्याची चर्चा, हे शरीर पुद्गल आहे. जे जे डोळ्यांना दिसतं ते ते पुद्गल आहे. तर स्पर्श रस गंध वर्ण या गुणांनी सहित जे द्रव्य आहे त्या द्रव्याचं नाव पुद्गल द्रव्य आहे. आणि जीवामध्ये हे वर्ण रस गंध आणि स्पर्श असत नाहीत, म्हणून हा जीवात्मा अमूर्तिक आहे. किती सुंदर चर्चा, ही सगळी सामान्य चर्चा. अजून आपण खूप याच्या विस्तारामध्ये जाणार आहोत. मग जीवामध्ये स्पर्श नाही का? नाहीये, कारण जीवाला स्पर्श करता येत नाही, जीवाला वास नाहीये, जीवाला कोणताही रंग नाहीये आणि जीवाची कोणतीही चव सुद्धा नाहीये. जर असती तर इंद्रियांच्या द्वारे त्याला ग्रहण करता आलं असतं, परंतु इंद्रियांच्या द्वारे त्याला ग्रहण करता येत नाही, कारण इंद्रियांचे जे विषय आहेत कोणते, हे सगळे स्पर्श, हे सगळे रस, हे सगळे गंध, हे सगळे वर्ण, हे वास्तवामध्ये जीवामध्ये उपलब्ध नाहीत. आणि म्हणूनच हा जीवात्मा स्पर्श रस गंध वर्ण आणि त्यांचे हे सर्व प्रकार किंवा पर्यायी यांनी रहित असल्यामुळे हा जीवात्मा अमूर्तिक आहे. वास्तवामध्ये तो या मूर्तिक पदार्थांपासून विलक्षण आहे, अत्यंत भिन्न आहे, त्याची जातकुळीच वेगळी आहे. ओहो, अद्भुत, इतकं सुंदर सांगतात. पहा ना, मला कोणीतरी म्हटलं बघा बघा करोडपती आहे हा माणूस, तर मला किती बरं वाटेल. हा बघा, करोडपतीत्वामुळे माझी ओळख म्हणते, किंवा अन्य कोणत्या गोष्टीमुळे माझी ओळख करून दिली जाईल तर मला किती आनंद होईल. पण इथे आचार्य म्हणतात, अरे ती तुझी कसली ओळख, ती तर पैशामुळे, दागिन्यामुळे, तुझ्या स्टेटसमुळे, ती या भावापुरती आहे. या भावापुरती तरी कुठली, तुझ्या कर्मांचा उदय जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आहे. वास्तवामध्ये तुझी असली ओळख, वास्तवामध्ये तुझं असली आयडेंटिटी, तुझं खरोखरचं परिचय पत्र हे आहे की तुझ्यामध्ये स्पर्श नाही, तुझ्यामध्ये रस नाही, तुझ्यामध्ये गंध नाही, तुझ्यामध्ये वर्ण नाही. अशा प्रकारचा अलौकिक असा, अलिंगी असा, कोणत्याही चिन्हाद्वारे पकडता न येणारा असा अद्भुत चैतन्य रूप अमूर्तिक पदार्थ तू आहेस. अशा प्रकारे येथे जीवाच्या शुद्ध स्वभावाची ओळख आचार्यदेव करून घेतात. वास्तवामध्ये आपल्याला असा प्रश्न पडेल की ह्याच्यामध्ये एवढं काय दिव्य सांगितलं. वास्तवामध्ये हाच आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. या भेद विज्ञानाद्वारे जीव स्वतः स्वद्रव्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. आणि ते भेद विज्ञान प्रकट करण्यासाठी जे गुणविशेष तपासून पाहावे लागतात, त्या ज्ञानाच्या आरीने आपल्या स्व आणि पर पदार्थांना मध्ये भेदलं जातं. त्यांच्यावरती ती ज्ञानरूपी प्रज्ञा छैनी चालवली जाते, ठोकली जाते. वास्तवामध्ये ते गुणविशेष हेच आहेत की यांच्याद्वारे आपण स्व आणि पर पदार्थांना भिन्न भिन्न ओळखू शकतो. हो हो, अद्भुत आहे. त्यासाठी आवश्यक असणारी उपयोगाची सूक्ष्मता चिंतनामधून येते आणि ते चिंतन करण्यासाठी आवश्यक आहे तो हा तत्वज्ञानाचा वस्तू स्वरूपानुकूल असणारा विषय. काय मी फार जडजड काहीतरी बोललो. मी म्हणालो स्वपर भेद विज्ञान करण्यासाठी आवश्यक आहे ते ज्ञानरूपी प्रज्ञा छैनी चालवण्यासाठी आवश्यक आहे सूक्ष्म चिंतन. आणि ते सूक्ष्म चिंतन जे आवश्यक आहे त्यासाठी आवश्यक आहे की ते चिंतन करण्यासाठी पहिला आमच्याकडे तो विषय पाहिजे. विषय असेल तर चिंतन, चिंतन असेल तर सूक्ष्मता, आणि मग त्या सूक्ष्म पातळीला जाऊन त्या चिंतनाचा विकल्प तोडून त्या वस्तूची प्राप्ती. अशा प्रकारे जिन धर्मामध्ये सामायिकाचा हा क्रम सांगितला आहे. उगीच उठलो आणि ताठ बसलो आणि नाकावरती श्वासोश्वासावरती लक्ष केंद्रित केलं, एखादा आगम पाठ म्हटला, एखादा सामायिक प्रतिक्रमण पाठ म्हटला की आमचं सामायिक झालं, बाबा रे याचं नाव सामायिक होणार नाही.
वास्तवामध्ये सामायिक होण्यासाठी, चिंतनाची सूक्ष्मता गाठून वास्तवामध्ये त्या शुद्ध वस्तूचं ग्रहण होण्यासाठी आवश्यक असणारी विषय वस्तू आणि मग त्याचा क्रम सुनिश्चित आहे, त्या क्रमाची चर्चा या ग्रंथाच्या उत्तरार्धात इतकी सुंदर केलेली आहे की आपल्याला साक्षात त्या सम्यक दर्शनाच्या मुखापर्यंत, सम्यक दर्शनाच्या अतिशय लगत नेऊन सोडणार आहे आणि मग पुरुषार्थ पूर्वक आपण त्याची प्राप्ती करू शकणार आहोत. तर त्यासाठी थोडस हे सूक्ष्म विवेचन आपल्याला क्रमशः शिकायचं आहे. आज आपण जीवाला अमूर्तिक का म्हणतात याची चर्चा केलेली आहे. जीवामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण त्यांच्या प्रकारांसहित सापडत नाहीत, म्हणून हा जीवात्मा अमूर्तिक आहे. पुढच्या चरणामध्ये हा जीव मूर्तिक आहे, त्याचंही कारण सांगतात, त्याची चर्चा यथासमय करूया. अनेकांत स्वरूपी या शुद्ध आत्म्याला जाणून आपण शुद्ध निश्चयनयाचा विषयभूत जो असा परम सुखरूप आनंदरूप असा शुद्ध आत्मा आहे त्याचा परिचय करून त्याच्याच मध्ये मग्न राहण्याचा यत्न करावा या मंगल भावनेने. ओम नमः. द्रव्यसंग्रहावर खूप सुंदर तत्वचर्चा आपण ऐकतो आहोत. पंडितजींनी आज सांगितलं की मी विस्तार भयाने जास्त विस्तार करत नाहीये, पण हे 50% आहे. तरच जिनागम खूप अगाध आहे आणि फक्त गरज आहे आपल्याला अध्ययनाची आणि वस्तुस्वरूप समजून घेण्याची. शिवभूती मुनिराजांनी अक्षराचा अनंत भाग ज्ञान असून सुद्धा त्यांनी आपल्या आत्म्याचं कल्याण केलं आणि विस्तार रुचीवाल्या जीवनासाठी तर पूर्ण अगाध जिनागम पंडितच आहे. तर फक्त आपला स्वाध्याय आपल्याला वाढवायचा आहे. आणि आज मी प्रवचनानंतर कालच्या प्रतियोगितेची घोषणा करणार होतो. कालचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट मी इथं घोषित करतोय. रवींद्रजी आगरेकरांना मी PDF पाठवली होती द्रव्यसंग्रह मराठीची. ती PDF चॅटबॉक्स मध्ये सर्वांसाठी पण मी पाठवलेली आहे. ग्रुपमध्ये पण मी शेअर करेलच. आणि आता वेळ आहे उद्याच्या कालचा जो प्रतियोगिता झाली होती त्याच्या रिझल्टची. तर रिझल्ट दाखवू ना सर्वांना? मी अनम्यूट केले सर्वांना. शेअर करतो रिझल्ट. दाखव ना 2 मिनिट.